नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये तुम्हाला हे जे 4 वाक्य दिसत आहेत, तर ह्या 4 वाक्यांचे टोटल आपण 48 वाक्य बनवणार आहोत मित्रांनो, हे 4 वाक्य धरून। कारण याच्यामध्ये आपण जो टेन्स हा घटक आहे तो अतिशय डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। 813 पासून आपण 860 पर्यंत वाक्य बघणार आहोत। तर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला बघूया लगेच। तू ऐकतो याचं इंग्लिश आपल्याला मित्रांनो करावं लागेल यू लिसन। यू लिसन बघा, याच्यात आपण रचना कोणती केली, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असतं है ना, त्या पद्धतीने। तू नाही ऐकत याला आपण काय करणार, यू डोंट लिसन। यू डोंट लिसन किंवा यू डू नॉट लिसन पण म्हणू शकतो आपण। तू ऐकतो का, तर याला आपण म्हणणार डू यू लिसन। डू यू लिसन। त्याच्यानंतर तू नाही ऐकत का, तू नाही ऐकतो का, तू नाही ऐकत का। सो याला आपण नॉट लावणार फक्त, हे बाकी सेम राहणार। डोंट यू लिसन। डोंट यू लिसन। आता मित्रांनो आपल्याला ऐकायचं करायचं एकच आहे की या ठिकाणी बघा, तू ऐकतो हा झाला तुमचा साधा वर्तमान काळ। या चारही वाक्यांचा जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। याच्यामध्ये आपण एकाचेच दुसरे 3 प्रकार केलेत, जसं की यू लिसन, यू डोंट लिसन, यू डू यू लिसन अँड डोंट यू लिसन। तुम्हाला हे पाठ करायचे, हे वाक्य पाठ करायचे आहे। जसं की यू ईट, यू डोंट ईट, डू यू ईट, डोंट यू ईट। यू राईट, यू डोंट राईट, डू यू राईट, डोंट यू राईट, है ना। यू रन, यू डोंट रन, डू यू रन, डोंट यू रन। यू कम, यू डोंट कम, डू यू कम, डोंट यू कम। तू येतो, तू नाही येत, तू येतो का, तू नाही येतो का। तर आपण बोलताना मित्रांनो या 4 प्रकारात बोलत असतो, जरी साधा वर्तमान काळ असला तरी। कारण आपल्याला वाक्य जे बोलायचे असतात ते काळानुसार बोलायचे असतात। आपल्याला माहिती वर्तमानचे 4 प्रकार आहेत, त्याच्यानंतर पास्ट टेन्सचे 4 प्रकार, फ्युचरचे 4, असे 12 प्रकार आहेत। परंतु या 12चे प्रत्येकाचे 4 केले तर 12 चौक 48 प्रकार आपण आज बघणार आहोत एकाच वाक्याचे। म्हणजेच यू लिसनचे उरलेले 47 वाक्य। यू लिसन हे एक वाक्य आहे 413 813 नंबरचं, आपण 860 पर्यंत बघणार आहोत। चला बघूया पुढचे वाक्य लगेच। आता पुढचं वाक्य आहे तू ऐकत आहे। यू आर लिसनिंग। यू आर लिसनिंग। आता हे वाक्य जे आहे मित्रांनो, हे या वाक्याचा जो काळ आहे तो आहे चालू वर्तमान काळ। यू आर लिसनिंग, तू ऐकत आहे, ऐकण्याची क्रिया इकडे चालू आहे। हेच वाक्य आपण निगेटिव्ह मध्ये करणार आहोत, तू नाही ऐकत आहे। त्याला आपण कसं म्हणणार, यू आर नॉट लिसनिंग। आपल्याला जर वाक्य कसे बनताय हे समजलं तर आपण सहज बोलू शकतो। आपलं मेन उद्देश आहे बोलणे, बरोबर। तू ऐकत आहे का, यालाच आपल्याला उलट करायचं आहे, आर यू। आर यू लिसनिंग। आर यू लिसनिंग, प्रश्न है ना। तू नाही ऐकत आहे का, यालाच आपल्याला नॉट लावायचं आहे, जसं मगाशी आपण डू ला नॉट लावलं होतं। सो आरंट यू लिसनिंग। आरंट यू लिसनिंग। आपण हे सिक्वेन्स वाईज मुद्दामून घेत आहोत मित्रांनो, कारण आपल्याला यू आर लिसनिंग इतकं तर समजतं, बरोबर आहे ना। यू आर लिसनिंग इतकं समजतं, परंतु जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की तू नाही ऐकत आहे का, तू ऐकत आहे का हे माहिती, पण तू नाही ऐकत आहे का, तर तो आरंट सुरुवातीला का घ्यायचा, कसा घ्यायचा, तो असा घ्यायचा आहे। मग तो इथं का घ्यायचा, तर तो याला उलटा करून इकडे घ्यायचा आहे। मग इथं नॉट का लावायचा, तर याला नॉट लावायचा। त्याच्यासाठी आपल्याला सिक्वेन्स वाईज म्हणजे यू आर आहे ना, आर यू, आरंट यू, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। हा आपल्याला क्रम लक्षात आणणं महत्त्वाचं आहे। तसंच आपल्याला प्रॅक्टिस सुद्धा करायचं आहे। यू आर लिसनिंग, यू आर नॉट लिसनिंग, आर यू लिसनिंग, आरंट यू लिसनिंग। आता बघा प्रेझेंटचे आपले पहिले 2 प्रकार झाले, सिंपल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस। पुढचे 4 वाक्य जे असतील ते प्रेझेंट परफेक्टचे असतील। बघा प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय आहे की क्रिया पूर्ण झालेली आहे, जसं की तू ऐकला आहे, तू खाल्ला आहे, तू जेवला आहे, नाही का, तू आला आहे, तू केला आहे। तर या ठिकाणी तू ऐकला आहे तर आपल्याला हॅव वापरावं लागेल। सो यू हॅव लिसन। लिसनड, लिसनड असं नाही वापरायचं आहे, लिसन याला आपल्याला सायलेंट करून टाकायचं आहे ईला। ठीक आहे, बोलताना आपण बोललो नाही तरी लिसन आणि लिसंट, लिसंट
थोडासा ट, पण तो ओपन नाही काढला तरी चालेल. सुरुवातीला आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. सो तू नाही ऐकलं आहे. सो यू हॅव नॉट. जसं आपण तिथं डोंट लावलं, आर नॉट लावलं, आता इथं हॅव नॉट. यू हॅव नॉट लिसन. यू हॅव नॉट लिसन. लिहिताना आपल्याला हॅवच्या नंतर V3 वापरायचं आहे. बघा या ठिकाणी ईडी. तू ऐकला आहे का? आता यालाच इकडे यू हॅवला हॅव यू. हॅव यू लिसन. हॅव यू लिसन. तू ऐकला आहे का? आणि तू नाही ऐकलंय का? तू नाही ऐकलं का? हॅवंट यू लिसन, आहे ना. हॅव नॉट आहे मित्रांनो इकडे स्पेशली मी शॉर्टमध्ये लिहिलंय. हॅवंट यू लिसन. इथं आपल्याला क्रियापदाचं विरितीच घ्यावं लागेल प्रत्येक ठिकाणी, कारण हा काळ कोणता आहे तर प्रेझेंट परफेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज येतं इथं, ऐक नाही. आय वी यू देच्या नंतर आपण हॅव वापरतो आणि ही शी इट नेमच्या पुढे आपण हॅज वापरतो. हॅव हॅज सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, असा हा या चारही वाक्यांचा काळ आहे. परंतु जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तेव्हा आपल्याला हॅव पुढे घ्यायचं आहे. जसं की तू ऐकलं आहे का, म्हणजे परफेक्टचा प्रश्न बनला हा हॅव यू. जसं प्रेझेंटचा प्रश्न जेव्हा बनला तेव्हा डू यू लिसन आलं. तू ऐकतो का, तो प्रेझेंट आहे म्हणून डू आला. इथं पास्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून आपण या ठिकाणी हॅव आले. तर मेन वाक्य कुठे आहे? मेन वाक्यामध्ये हॅव असेल तर इतर ठिकाणी सुद्धा हॅवच येणार. मेन वाक्यामध्ये या ठिकाणी जर प्रेझेंट असेल सब्जेक्ट आणि नंतर डायरेक्ट क्रियापद आहे यू लिसन, तर डू यू लिसन येणार त्या ठिकाणी. डू डस सिंपल प्रेझेंटमध्ये. आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण बघितलं की इज आणि त्या ठिकाणी आर आलेला आहे. तर बघूया आपण पुढचं वाक्य लगेच. तू ऐकत असतो. आता हे आहे रीतिवाचक काळ. एखादी क्रिया जर एखादा व्यक्ती पहिलेपासून तो करत आहे, त्याची ती सवय आहे, आधीपासून ती करत आलेली आहे, आत्ता पण ती सुरू आहे, बरोबर आहे, आणि पुढेही ती थांबणार नाही आहे, तर त्या ठिकाणी ती रीतिवाचक काळात जाते. जसं की तू ऐकत असतो, तो काम करत असतो, तो खात असतो, तो धावत असतो, तो जात असतो. बघा या ठिकाणी असतो आहे. बघा तू ऐकतो आणि तू ऐकत असतो याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. तू ऐकतो म्हणजे काय, तर ती एक हॅबिच्युअल गोष्ट आहे जो आपण रोज करतो. जसं की मी खातो, मी जातो, मी धावतो, मी करतो, मी जेवतो, मी अभ्यास करतो, तसं आहे ना. बरं, पण मी अभ्यास करतो आणि मी अभ्यास करत असतो म्हणजेच काय, तर माझी ती सवय आहे एक प्रकारे, आधीपासून घडत आलेली गोष्ट आहे. त्यावेळेला आपल्याला ती रीतिवाचक काळामध्ये सांगतो. मग तेव्हा आपण हॅव बीनचा वापर करतो. मग यू हॅव बीन लिसनिंग. यू हॅव बीन लिसनिंग. तू ऐकत असतो. किंवा याला आपण तुम्ही असं म्हणू शकता की तू ऐकत आलेला आहे. तो आमच्याकडे 10 वर्षापासून काम करत आलेला आहे. माझे वडील बँकेत 25 वर्षापासून काम करत आलेले आहेत, आहे ना, आता रिटायर होणार आहेत. तर बघा ज्यावेळेला आपण अशी गोष्ट करत असतो की जी भविष्यात तर होणारच आहे, आधीपासून घडत आलेली गोष्ट, आधी घडत आलेली गोष्ट आहे, रीतिवाचक काळ. सो यू हॅव बीन लिसनिंग. आता आपल्याला याला नॉट टाकायचं आहे. तू नाही ऐकत असतो किंवा मग तू नाही ऐकत आलेला आहे हे जोडू शकता, किंवा असतो. हे दोन वाक्याचे दोन प्रकार आहेत याच्यामध्ये, शब्दाचे प्रकार. हे दोन शब्दांनी हे वाक्य बोललं जातं. तू नाही ऐकत असतो. यू हॅव नॉट बीन लिसनिंग. यू हॅव नॉट बीन लिसनिंग. तू ऐकत असतो का? हॅव यू बीन लिसनिंग. हॅवला पुढे घ्यायचं आहे. हॅव यू बीन लिसनिंग, प्रश्नचिन्ह. आणि तू नाही ऐकत असतो का? हॅवंट यू बीन लिसनिंग. या ठिकाणी हॅवंट यू बीन लिसनिंग. बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी यू हॅव बीन लिसनिंग, यू हॅव नॉट बीन लिसनिंग, हॅव यू बीन लिसनिंग, हॅवंट यू बीन लिसनिंग. बघा हॅव यूच्या मध्ये आपण नॉट टाकलेला आहे आणि या ठिकाणी यू हॅवचं आपण हॅव यू केलेलं आहे. प्रश्न घेताना या ठिकाणी यू हॅवचं आपण काय केलेलं आहे, हॅव यू केलेलं आहे.
आणि यू हॅवच्या मध्ये नॉट टाकला तर आपण नकारात्मक वाक्य बनवतो. आणि त्या ठिकाणी हॅव यूच्या नंतर आपण हॅवंट टाकलं तर त्या ठिकाणी नकारात्मक प्रश्न. म्हणजे स्टेटमेंट, निगेटिव्ह स्टेटमेंट, वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन असा क्रम आपण लक्षात ठेवूया. चला आपण पास्ट टेन्समध्ये बघूया हेच वाक्य. आता इथं साधा भूतकाळ आहे, तू ऐकलं. जसं तू खाल्लं, तू पिल्लं, तू लिहिलं, या ठिकाणी तसं आहे तू ऐकलं. मग आता आपण सिंपल पास्टमध्ये आपण घेतो सब्जेक्ट प्लस V2. यू लिसन. इथं क्रियापदाचं V2 घेतलेलं आहे आपण. आता V3 आणि V2 हे एकच आहे, ईडी लागतं. तर या ठिकाणी सब्जेक्ट प्लस V2 केला की तुमचा सिंपल पास्ट तयार होतो. आता या ठिकाणी निगेटिव्ह करताना आपण तू नाही ऐकलं, यू डिडंट, तू नाही ऐकलं तर यू डिड नॉट लिसन. यू डिडंट म्हणा किंवा डिड नॉट म्हणा, यू डिड नॉट लिसन. इथं आपण ईडी नाही लावणार कारण डिड वापरलाय म्हणून V1 येतं, डिड नॉट वापरला आपण. तू ऐकलं का, पुन्हा आपल्याला डिड पुढे घ्यायचं आहे. डिड यू लिसन, डिड यू लिसन. नॉट नाही घ्यायचं आहे आपल्याला कारण नॉटचा प्रश्न पुढे आहे. तू नाही ऐकलं का, तू नाही ऐकलं का साठी आपण काय घेणार, डिडंट यू लिसन. बघा तू नाही ऐकलं ना, तू नाही ऐकलं का, इथं जर आपण का टाकलं, तू नाही ऐकलं का हा प्रश्न जर बनवला तर डिड नॉट यू लिसन हेच वाक्य आहे. फक्त डिड नॉटला आपण डिडंट म्हणूया. डिडंट यू लिसन. बघा डिडंट यू लिसन, यू लिसन, यू डिड नॉट लिसन, डिड यू लिसन, डिडंट यू लिसन. बघा मित्रांनो, आता तुम्हाला सिक्वेन्स हळूहळू समजत असेल. आणि जर समजत असेल तर तुम्हाला हे न बघता बोलता आलं पाहिजे. हेच वाक्य, हे तू ऐकलं याचे 4 प्रकार. हे बघा, स्टेटमेंट, निगेटिव्ह स्टेटमेंट, वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन असं म्हणू शकतो आपण त्याला. चला पुढचे वाक्य बघूया. आता आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. तू ऐकत होता. सो यू वेअर लिसनिंग. तू काहीतरी करत होता हे जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल मित्रांनो, जसं तू होता, तू काहीतरी करत होता, इथं ऐकत होता, तर आपल्याला यू वेअर घ्यायचं आहे आणि जी क्रिया आहे त्याला आपण ING लावायचं आहे. जसं यू वेअर डान्सिंग, यू वेअर आस्किंग, यू वेअर प्लेईंग, ह्या पद्धतीने. तू नाही ऐकत होता तर वेअरच्या नंतर नॉट टाकायचं आहे. यू वेअर नॉट लिसनिंग. तुम्ही जर हे बदललं तर तुमचा दुसरं वाक्य तयार होईल मित्रांनो. तू ऐकत होता का, वेअर यू लिसनिंग. प्रश्नचिन्ह. तू नाही ऐकत होता का, वेअरंट यू लिसनिंग. तर हे तुमचं पाठ झालं पाहिजे मित्र. यू वेअर लिसनिंग, यू वेअर नॉट लिसनिंग, वेअर यू लिसनिंग, वेअरंट यू लिसनिंग. हे आपल्याला पाठ करणं हा उद्देश आहे आपला. आता आपण बघूया फ्युचर टेन्स. फ्युचरच्या आधी आपल्याला पास्ट परफेक्ट बघायचं राहिलंय आणि रीतिवाचक भूतकाळ पण बघायचं राहिलंय. तू ऐकलं होतं, यू हॅड लिसन. हॅड आलं तर आपल्याला पुन्हा V3 घ्यायचं आहे मित्रांनो. बघा हे जे वाक्य आहेत मित्रांनो 3 काळातलेच आहेत, परंतु त्याचे आपण किती प्रकार, 48 प्रकार बघतोय आज. आणि ते प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ आहे. यू हॅड लिसन म्हणजेच तू ऐकलं होतं. तू नाही ऐकलं होतं तर आपल्याला काय घ्यायचं आहे, यू हॅड नॉट लिसन. तू नाही ऐकलं होतं. तू नाही खाल्लं होतं, यू हॅड नॉट इटन. इटन V3. सो यू हॅड नॉट लिसन. तू ऐकलं होतं का, पुन्हा हॅड यू लिसन. जसं तू पूर्ण केलं होतं का, हॅड यू कम्प्लिटेड. होतं असेल तर आपल्याला हॅडच वापरायचं आहे. तू नाही ऐकलं होतं का, हॅडंट यू लिसन. इथं नंतर नॉट घ्यायचं लगेच. हॅडंट यू लिसन. मी मुद्दामून काय ऐकलं होतं, कुठे ऐकलं होतं, कसं, तर ते आपण घेतलेलं नाहीये मित्रांनो. पहिले आपल्याला जो ढाचा आहे मेन आहे ना, तू का नाही ऐकलं होतं असं म्हणू शकतो आपण. बघा तू ऐकलं होतं का, तू का नाही ऐकलं होतं, तर या ठिकाणी हा का जो आहे मध्ये जर घेतला, तू का
नाही ऐकलं होतं. बघा, तू का नाही ऐकलं होतं? सो व्हाय हॅडंट यू लिसन? तू का ऐकलं होतं? व्हाय हॅड यू लिसन? बघा मित्रांनो, व्हाय जर जोडला तर मग आपण तू काय ऐकलं होतं? व्हॉट हॅड यू लिसन? है ना. तू केव्हा ऐकलं होतं? व्हेन हॅड यू लिसन? तू कुठे ऐकलं होतं? वेअर हॅड यू लिसन? तर हे आपल्याला जे प्रश्नवाचक शब्द ते इथं टाकायचे आहेत. मग आपल्याला मग सुरुवातीलाच उलटं समजून घेण्यापेक्षा आपण ह्या पद्धतीने समजून घेतलं तर ते कायमचं लक्षात राहील. आता आपण रीतिवाचक भूतकाळ बघूया. जसा वर्तमान काळ होता रीतिवाचक, तसा या ठिकाणी तिथं आलेला आहे, इथं आलेला होता. तिथं असतो, इथं असे असे असं येतो. बघा शेवटी बघूया आपण. तू ऐकत असे आणि किंवा तू ऐकत आलेला होता. मग यू हॅड बीन इथं येईल. जिथं हॅव बीन आलं इथं हॅड बीन. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. यू हॅड बीन लिसनिंग. तू ऐकत आलेला होता, आहे का नाही. तू ऐकत असे, आहे का नाही. लहानपणी तू गोष्टी ऐकत असे. यू हॅड बीन लिसनिंग स्टोरीज इन युअर चाइल्डहुड, है ना. सो तू नाही ऐकत असे. यू हॅड नॉट बीन लिसनिंग. यू हॅड नॉट बीन लिसनिंग. यू हॅड नॉट बीन लिसनिंग. तू ऐकत असे का? हॅड यू बीन लिसनिंग. हॅड यू बीन लिसनिंग. हॅड यू बीन लिसनिंग. हॅड यू बीन लिसनिंग. तू नाही ऐकत असे का? हॅडंट यू बीन लिसनिंग. तू लहानपणी आजीचं नाही ऐकत असे का? हॅडंट यू बीन लिसनिंग ग्रँड मदर. सो हॅडंट यू बीन लिसनिंग. तर मित्रांनो, हे पाठ करायचं. यू हॅड बीन लिसनिंग, यू हॅड नॉट बीन लिसनिंग, हॅड यू बीन लिसनिंग, हॅडंट यू बीन लिसनिंग. मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही चारीचे चारी जेव्हा पाठ करणार, त्याच्या अगोदर तुम्हाला हा प्रकार पाठ असायला पाहिजे. एक मी या ठिकाणी सांगू शकतो तुम्हाला की यू हॅड बीन लिसनिंग हा जो आहे ना, याचे जे 12 प्रकार आहेत याचेच फक्त, कारण आपण 48 प्रकार बघतोय. जसं की यू लिसन, यू आर लिसनिंग, यू हॅव लिसन, यू हॅव बीन लिसनिंग, यू लिसन, यू वेर लिसनिंग, यू हॅड लिसन, यू हॅड बीन लिसनिंग, यू विल लिसन, यू विल बी लिसनिंग, यू विल हॅव लिसन अँड यू विल हॅव बीन लिसनिंग. हे जे 12 प्रकार आहेत, याचे 12 प्रकार, याचे 12 आणि हे 12, असे आपण 48 प्रकार पाहतोय. परंतु सुरुवातीला जे 12 प्रकार आहेत नॉर्मल टेनचे, ते तुम्हाला ते पहिलं येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे येईल. हे आलं की मग निगेटिव्ह आलं का व्हर्बल आलं की व्हर्बलचं निगेटिव्ह. हा असा सिक्वेन्स आहे मित्रांनो. ठीक आहे. हे मी आजचं शिकवतो हे थोडंसं बेसिकपेक्षा थोडंसं एक स्टेप पुढे आहे. म्हणजेच काय, नॉर्मल टेन्स जे आहेत 12 प्रकारचे, ते त्याच्यातलं तर तुम्हाला समजलं, मग हे पुढचं समजेल. त्याच्यासाठी हे. चला बघूया आपण पुढे. जसं या ठिकाणी हे सिम्पल फ्युचरमध्ये आहे, तू ऐकशील. सो यू विल लिसन. यू विल लिसन. सिम्पल वाक्य, सिम्पल फ्युचरमधलं. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशी याची रचना असते. सो तू नाही ऐकशील. यू विल नॉट लिसन. यू विल नॉट. ती नाही ऐकणार. ती नाही ऐकणार असं वाक्य येईल ना का. शी विल नॉट लिसन. राम नाही ऐकणार. राम विल नॉट लिसन. तू ऐकशील का? विल यू लिसन. विल यू लिसन. तू जाशील का? विल यू गो. ती ऐकेल का? विल शी लिसन. तू नाही ऐकशील का? वोंट यू लिसन. वोंट यू लिसन. आपल्याला विल नॉटचा जो आहे मित्रांनो, विल नॉटचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे वोंट. वोंट यू लिसन. त्याच्यानंतर आहे तू ऐकत असशील. आता चालू भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट असते, एखादं क्रियापद असतं किंवा एखादी काम असतं जे चालू असणार आहे असं आपल्याला बोलायचं आहे की नाही. जसं की आम्ही आता पोहोचत असू, आहे ना. वी विल बी रिचिंग ॲट मुंबई नाव, आहे का. आम्ही आता मुंबईला पोहोचू किंवा पोहोचत असू, म्हणजे ऑन द वे आहे. एखादी फ्युचरमध्ये क्रिया चालू आहे की नाही. प्रेझेंटमध्ये आपण क्रिया चालू असतो, जसं की मी खात आहे, आय एम इटिंग, आहे की नाही. पण उद्या दुपारी मी 12 वाजता आंबा खात असेल तर हे सुद्धा आपण फ्युचरमध्ये दाखवू शकतो. त्याच्यासाठी हा काळ आहे. तू ऐकत असेल तर त्याचं काय असणार आहे? यू विल बी लिसनिंग. यू विल बी लिसनिंग.
तू नाही ऐकत असशील, यू विल नॉट बी लिसनिंग. यू विल नॉट बी लिसनिंग किंवा यू वोंट बी लिसनिंग पण म्हणू शकतो आपण. यू विल नॉट बी लिसनिंग. तू ऐकत असशील का, विल यू बी लिसनिंग. बघा या ठिकाणी विल यू बी लिसनिंग, तू ऐकत असशील का. इथं जर का लावला तर याच विलला पुढे घ्यायचं आहे. विल यू बी लिसनिंग. कारण मित्रांनो बघा, तू ऐकत असशील का, आपण हे बघा हे वाक्य इथपर्यंत सेम आहे मराठीमध्ये. तू ऐकत असशील, तू ऐकत असशील. इथं फक्त काचा फरक आहे. तर काचा फरक इंग्लिशमध्ये दाखवण्यासाठी आपल्याला यांची अदलाबदल करायची. यू विलची विल यू बी लिसनिंग, तो प्रश्न होऊन जातो जर तुम्ही विलला पुढे घेतला तर. तू नाही ऐकत असशील का, तर या ठिकाणी विलच्या नंतर नॉट, आणि विलच्या नंतर नॉट लावल्यावर आपण म्हणतो वोंट, तर त्या ठिकाणी आपण म्हणणार वोंट यू बी लिसनिंग. वोंट यू बी लिसनिंग. बघा यू बी लिसनिंग या ठिकाणी सेम राहणार. वोंट यू बी लिसनिंग. ह्याचा काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला सराव करणं फार महत्त्वाचं आहे. कोणता सराव. यू विल बी लिसनिंग, यू विल नॉट बी लिसनिंग, विल यू बी लिसनिंग, वोंट यू बी लिसनिंग. आता आपण फ्युचरचा पुढचा प्रकार बघूया, आणि तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचरमध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असते जेव्हा आपण दाखवतो. जसं की मी उद्या पोहोचलो असेल, है ना, मी 10 वाजता पोहोचून जाईल, ह्या पद्धतीने जेव्हा आपण बोलतो. त्याने खाल्लं असेल, है ना, तो तर आता गेला असेल, तो पोहोचला असेल, त्या पद्धतीचं. बघा तू ऐकलं असशील, सो यू विल हॅव लिसन्ड. हॅव आपण केव्हाच घेतो, जेव्हा आपली क्रिया पूर्ण दाखवलेली असते तेव्हा. हा तर आपल्याला प्रेझेंटमध्ये पण आहे, पास्टमध्ये आपण हॅड आहे, आणि फ्युचरमध्ये आपण विल हॅव घेत असतो. सो यू विल हॅव लिसन, तू ऐकलं असशील. तू नाही ऐकलं असशील, यू विल नॉट हॅव लिसन. तू ऐकलं असशील का, विल यू हॅव लिसन. विल यू हॅव लिसन. तू नाही ऐकलं असशील का, वोंट यू हॅव लिसन. आता आपण बघूया रीतिवाचक भविष्यकाळ. तू ऐकत राहशील हा आहे रीतिवाचक भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी गोष्ट करत राहील, असं कुठली तरी क्रिया होत राहील, करत राहील, कोणीतरी करत राहील, ते सांगण्यासाठी आपण रीतिवाचक भविष्यकाळ वापरतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. सो यू विल हॅव बीन लिसनिंग. यू विल हॅव बीन लिसनिंग. यू विल हॅव बीन लिसनिंग. जसं की मी व्हिडिओ बनवत राहील, हा रीतिवाचक भविष्यकाळ झाला. सो आय विल हॅव बीन मेकिंग व्हिडिओज, है ना. किंवा तू ऐकत आलेला असशील, असं पण आपण म्हणू शकतो. या वाक्याचा बोलण्याचा शब्द वेगळा आहे, पण अर्थ दोघांचा एकच आहे. यू विल हॅव बीन लिसनिंग. तू नाही ऐकत राहशील, यू विल नॉट हॅव बीन लिसनिंग. यू विल नॉट हॅव बीन लिसनिंग. तू ऐकत राहशील का, विल यू हॅव बीन लिसनिंग. बघा या ठिकाणी विल यू हॅव बीन लिसनिंग. विल यू हॅव बीन लिसनिंग. विल यू हॅव बीन लिसनिंग. तू मार्गदर्शन करत राहशील का, विल यू हॅव बीन गायडिंग. या ठिकाणी गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे, गायडिंग. तू स्वयंपाक करत राहशील का, विल यू हॅव बीन कुकिंग. तू नाही ऐकत राहशील का, तर वोंटचं आपलं विल नॉटचं आपल्याला घ्यायचं आहे वोंट. वोंट यू हॅव बीन लिसनिंग. बघा मित्रांनो, हे 48 प्रकार आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला फ्युचरचे
खूप कमी प्रकार वापरायला मिळतात. परंतु जर एखादा मेकॅनिक असतो त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे पाने असतात. जसं त्याच्याकडे वाहन येतं तसा तो पाना काढत असतो आपल्या पिटाऱ्यामधून. तसं आपल्याला हे टेन्सचे 48 प्रकार माहीतच असले पाहिजेत मित्रांनो. तर तुम्ही काय करा, आज हे समजून घेतल्यानंतर आपण लिसनिंग हे वर्ब घेतले. जसं की तुम्ही यूज पण घेऊ शकता. यूजमध्ये वापरणे. सो यू यूज, यू डोंट यूज, डू यू यूज. बरोबर आहे ना? तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने वापरू शकतो, आहे ना? तर या पद्धतीने हे सुद्धा यूज ह्या वर्बचा वापर करून तुम्ही 48 वाक्य नक्की वहीमध्ये बनवून बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओमध्ये कमेंट पण करा. आणि कमेंट करण्यासाठी तुम्हाला एक वाक्य देतो मी. तू फेसबुक वापरतो का? ह्या वाक्याचं मला ट्रान्सलेशन तुम्ही मला कमेंटमध्ये करायचं आहे. जर तुमचं ट्रान्सलेशन करेक्ट असेल तर मला समजून जाईल की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते नक्की समजलेलं आहे मित्रांनो. भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.